तांब्याभर पाणी पिऊन छान असं फ्रेश होऊन दिवसाला सुरुवात केली. आज सर्वांसाठी इथे नाश्त्याला इडलीचा बेत केला होता. ओलं खोबरं नसल्यामुळे मी इथं सुकं खोबऱ्याचाच वापर केला आहे. एकीकडे दुधाचा चहा आणि दुसरीकडे मी काळा चहा ठेवलेला आहे. नाश्ता बनत होता तोपर्यंत श्रेयांशसुद्धा उठला होता. श्रेयांशवरती हा नाईट ड्रेस खूप छान दिसत होता. थोड्या वेळाने लागोपाठ शिवाज्ञासुद्धा उठली. इथे मायलेकीची छान अशी लाडीगोडी चालू होती. दोघांचं दूध वगैरे पिऊन झाल्यावरती थोड्या वेळाने छान असा इडलीचा नाश्ता केला. इडलीमध्ये आज मी गाजर आणि कोथिंबीर किसून टाकली होती. त्याच्यानंतर श्रेयांश आणि शिवाज्ञा खेळायला लागले. खाली बॉल पडल्यानंतर आधी कोण उचलणार हा असा काहीतरी गेम त्यांचा चालू होता. पण शिवाज्ञा श्रेयांशला अजिबात चान्स देत नव्हती. पण शेवटी श्रेयांशने तो चान्स घेतलाच. म्हणून मॅडमची थोडी चिडचिड व्हायला लागली. नंतर दोघेही छान असे स्लायडिंग खेळायला लागले. दुपारच्या जेवणाला चवळीची भाजी, वालाची आमटी, पापड आणि चपाती असा बेत होता. दोघंही दुपारी झोपल्यानंतर इथे मला एकादशीचं एक शूट घ्यायचं होतं. ते मी शूट घेतलं. थोडीशी तब्येत इथे खराब होते म्हणून इथे मी स्वेटर घालून होते. संध्याकाळी या दोघांसाठी कांदा टमाटर टाकून मी उत्तपा केला होता. रात्री मात्र शिवाज्ञा आणि श्रेयांशचं असं विंडोमधून आईसाठी लाडीगोडी चालू होती. संध्याकाळी खाली खेळायला गेलो नाही म्हणून 2 बॉटल शोधून काढले आणि त्या 2 बॉटलसोबतच खेळायला लागलो. तर असा आजचा आमचा दिवस संपला. चलो तर फिर बाय.